राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा। गेल्या 3 दिवसांपासून मान्सूनपूर्व रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या पावसाने उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह माढा तालुक्यात जोरदार हजेरी लावली। त्यामुळे खरीप पिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। या पावसामुळे उन्हाळ्यात जतन करून ठेवलेल्या चारा पिकांसह फळबागांना जीवदान मिळालं आहे। तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी गेल्या 3 दिवसांपासून स्थिर राहिली आहे। पाणलोट क्षेत्रात 3 दिवसात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। वजा 59.99% वरती पाणी पातळी स्थिर राहिली आहे। माढा तालुक्यात एकूण सरासरी 262.10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। माढा तालुक्यात काही ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे। खरीप पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे। सोलंकरवाडीचा पूल वाहून गेला। मोडनिंब मंडलात सर्वाधिक पाऊस झालेला असून माढा तालुक्यातील सोलंकरवाडी येथील पूल पावसाने वाहून गेला आहे। बियाणे वेळेत देण्याची मागणी मान्सूनपूर्व पावसाने माढा तालुक्यात समाधानकारक हजेरी लावल्याने खरीप पेरणीला वेग येणार आहे। त्यामुळे शासनाने सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी आदी खरीप हंगामातील बियाणे वेळेत पोहोच करण्याची मागणी शेतकरी करत आहेत। उजनी धरणाची पाण्याची पातळी स्थिर झाल्यावर सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरणाची जून महिन्याच्या सुरुवातीलाच पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने पाणी पातळी स्थिर राहिली। 5 जून रोजी वजा 59.91% पाणी पातळी होती। रोज 0.10% पाणी पातळी घटत होती। 4 जून रोजी सायंकाळी 10 मिलीमीटर, 5 जून रोजी 1 तर 6 जून रोजी 15 मिलीमीटर असा एकूण 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणात 31.52 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे।